नमस्कार. तर आज आपण पाहूया पाचवं गणित. पाचवं गणित आहे सुयश स्कोअर्ड 10 marks more than in second test than that in the first. 5 times the score of the second test is the same as square of the score in the first test. Find his score in the first test. आता सुयशने काय केलेलं आहे की सुयशनं 10 मार्क्स जास्त घेतलेले सेकंड टेस्टला त्याच्या पहिल्या टेस्टपेक्षा. म्हणजे सुयशला पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क्स जास्त मिळाले, म्हणजे त्याची प्रगती झाली. तो आता अजून हुशार झाला. आता आपल्याला काय पुन्हा की 5 टाइम्स द स्क्वेअर ऑफ सेकंड टेस्ट, म्हणजे त्या दुसऱ्या ज्या टेस्टचे मार्क्स आहेत त्याची 5 टाइम्स ही इज द सेम ॲज द स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. म्हणजे पहिल्या टेस्टच्या स्क्वेअर इतके आहेत. म्हणजे सेकंड टेस्टला जेवढे मार्क्स मिळाले त्याची जर 5 टाइम्स केली तर त्याला पहिल्या टेस्टच्या स्क्वेअर इतकी म्हणजे सेम असणार आहे. म्हणजे जर सेकंड टेस्टला 5 ने मल्टिप्लाय केलं आणि फर्स्ट टेस्टचा जर स्क्वेअर काढला, स्क्वेअर म्हणजे वर्ग काढला, तर ती इक्वल असणार आहे. आणि ही कंडिशन आपल्याला वापरून आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. तर सुयश जो आहे त्याच्या फर्स्ट टेस्टला किती मार्क्स मिळाले ते माहित नाही आणि सेकंड टेस्टला किती मिळाले ते पण आपल्याला माहित नाही. पण आपल्याला एक मात्र नक्की माहिती आहे की सुयशला त्याच्या सेकंड टेस्टमध्ये फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मार्क्स जास्त आहेत. म्हणजेच 10 मार्क्स मोर दॅन बाय फर्स्ट टेस्ट. मग आपण इथं कन्सिडर करूया की त्याला फर्स्ट जी टेस्ट आहे तिचे मार्क्स किती आहेत, तर ते आपण कन्सिडर करूया x. मग लगेच इथे लिहूया आपण कन्सिडर मार्क्स ऑफ सुयश इन फर्स्ट टेस्ट इज x. मग आता सेकंड टेस्ट मध्ये त्याला फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मार्क्स मोर दॅन आहेत, म्हणजे 10 मार्क्स जास्त आहेत. तर मग सेकंड टेस्ट मध्ये आपण इथे लिहूया मार्क्स इन सेकंड टेस्ट. तर जास्त म्हणजे काय प्लस करणार, जसं की आधी जर 10 असते तर नंतर त्याला 20 झाले असते. 10 प्लस 10. मग जर 30 असते तर 40 झाले असते. 30 प्लस 10. पण आता त्याला x आहे, मग x मध्ये 10 मिळवता येत नाही, मग आपण त्याला असं लिहिणार x प्लस 10, x प्लस 10. आणि मग x प्लस 10 मार्क्स. आता आपण त्यांच्या मूळ कंडिशनकडे जाऊ. तर ती कंडिशन काय आहे की सेकंड टेस्टची 5 टाइम्स आणि फर्स्ट टेस्टचा स्क्वेअर हा इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे काय, बरोबरीत असणार आहे. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करू, जी सेकंड टेस्ट आहे तिची 5 टाइम्स करू. मग सेकंड टेस्टचे मार्क्स आहेत x प्लस 10, त्याची 5 टाइम्स म्हणजे त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार. 5 इंटू मार्क्स असतील x प्लस 10 इज इक्वल टू ला होईल की जो फर्स्ट टेस्टचा मार्क आहे त्याचा स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे वर्ग, मग x चा स्क्वेअर बाय कंडिशन. म्हणजे आपण दिलेल्या गिवन कंडिशन नुसार केलेलं आहे, जी की आपल्या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी आहे. मग 5 ने मल्टिप्लाय करूया. 5 into x 5x प्लस 5 into 10 50 इज इक्वल टू x स्क्वेअर ला x स्क्वेअर ॲज इट इज. आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते आपल्याला जनरल फॉर्म मध्ये आणायचं. मग आपल्याला फर्स्ट x स्क्वेअर आहे तिकडे, आपण हे 5x आणि प्लस 50 साइड चेंज करून घेऊ. मग x स्क्वेअर हा जो 55x आहे तो इकडे प्लस आहे, साइड चेंज करून गेला, मायनस 5x सेम ॲज 50 प्लस साइड चेंज मायनस. आणि आता इज इक्वल टू ला कुणीच राहत नाही, म्हणजे 0. अशा प्रकारे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. हे जे मायनस 50 आहेत त्याचे आपण फॅक्टर शोधणार. मग आता फॅक्टर शोधत असताना काय करणार की दोन संख्या शोधायच्या ज्यांचा मल्टिप्लाय 50 येणार आणि जो साइन मायनस आहे तर सबट्रॅक्शन ही 5 आली पाहिजे, ती पण -5. मग आता अशा दोन संख्या शोधायच्या, गुणाकार 50 आणि वजाबाकी 5 आहे. मग 10 5 50. मग 10 आणि 5 चा गुणाकार केला 50 येणार. 10 आणि 5 ची वजाबाकी केली 5 येणार. पण मोठ्या संख्ये आता 5 मायनस पाहिजे,
मग मोठ्या संख्येचे चिन्ह आपण मायनस देणार आणि छोट्या संख्येचं आपण प्लस देणार. मग -10 आणि +5 हे झाले आपले फॅक्टर. अशा प्रकारे तुम्ही इथून पुढचं उत्तर करा आणि त्याच्यात आता काय होईल, तुमच्या x = 10 और x = -5. मग मार्क्स कधी निगेटिव्ह नसतात, म्हणून सुयशला फर्स्ट टेस्टला मिळाले मार्क्स 10 असतील आणि सेकंड टेस्टला मिळाले 10 + 10 20 होतील. एकदा उत्तर काढून बघा. आता आपण सहावं गणित पाहूया. तर सहावं गणित मी एकदा वाचतो, तुम्ही सगळे ऐका. तुमच्याजवळ पुस्तक असेल तर त्याच्यात पाहून तुम्ही पण वाचा. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. He makes certain number of pots on daily basis. Production cost of each pot is ₹40 more than 10 times total number of pots. He makes in one day. If production cost of all pots per day is ₹600. Find production cost of one pot and number of pots he makes per day. म्हणजे आपल्याला काय करायचंय की त्या जे पॉट्स आहेत त्याची प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे त्याची जी किंमत आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे आणि तो एका दिवसात किती पॉट्स तयार करतो ते पण काढायचंय. तर जी फर्स्ट कंडिशन आहे ती खूप महत्त्वाची आहे. तर तिच्यातून आपल्याला काय कळतंय की तो जेवढे पॉट्स बनवतो त्याचे तो 10 टाइम्स करतो आणि 40 ऍड करतो, म्हणजे मोर दॅन 40. म्हणजे समजा त्याने किती जरी भांडे बनवले तर तो पहिल्यांदा काय करणार, त्याला 10 टाइम्स करणार, म्हणजे त्याला 10 ने गुणणार आणि प्लस त्याच्यात 40 ऍड करणार. मग जी काही किंमत तयार होते त्या किमतीला तो ते भांडं विकणार. आणि हे सगळे भांडे एका दिवसात जे भांडे त्यांनी तयार केले ते विकल्याच्या नंतर त्याला ₹600 मिळतात. एवढं साधं गणित आहे. तर मग आपल्याला काय करायचंय की नेमकं त्याला एकूण दिवसात किती भांडे बनवतो आणि ते बनवलेल्या एका भांड्याची किंमत किती असते ते आपल्याला सांगायचंय. तर अट पुन्हा एकदा रिपीट करतो मी की जेवढे भांडे बनवले त्याचे 10 टाइम्स म्हणजे 10 ने गुणायचं आणि 40 ऍड करायची, ती झाली त्या भांड्याची किंमत. मग आपल्याला तो किती भांडे बनवतोय हे जर माहित झालं तर आपण त्या भांड्याची किंमत सांगू शकतो. मग आता भांड्याची किंमत माहित नाही, मग आपण त्याला कन्सिडर करणार, ती आहे x. मग लगेच लिहायचं मिस्टर कासम. मग मिस्टर कासम हा x भांडे बनवतात. मिस्टर आपण कन्सिडर मिस्टर कासम मेक्स x pot पर डे. म्हणजे एका दिवसात मिस्टर कासम x भांडे बनवतात. म्हणजे एका दिवसात किती भांडे बनवतात ते x. मग आता आपण त्या कंडिशन वरती जाऊया की ती कंडिशन काय आहे की जे काही भांडे बनवले त्याचे 10 टाइम्स आणि प्लस 40. मग आपण प्रोडक्शन कॉस्ट ऑफ पॉट म्हणजे जे काही पॉट म्हणजे भांडं आहे त्याची जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती असेल की एका दिवसात बनलेले भांडे x त्याचा 10 टाइम्स म्हणजे त्याला 10 ने मल्टिप्लाय करणार 10x आणि मोर दॅन 40 म्हणजे प्लस 40. अशा प्रकारे एका भांड्याची किंमत असेल 10x प्लस 40. आता कधी पण 5 मिनिटात तुम्हाला त्याने दिवसभरात सगळे भांडे विकले की त्याला मिळतात एकूण ₹600. मग जर ती किंमत काढायची असेल, जसं की तुम्ही 5 चॉकलेट विकले दिवसभरात आणि एका चॉकलेटची किंमत ₹1 असेल तर तुम्हाला किती रुपये मिळणार, 5 भागिले 1. समजा एका चॉकलेटची किंमत जर ₹2 असेल आणि तुम्ही 5 चॉकलेट विकले तुम्हाला किती मिळणार 10 म्हणजे 5 गुणिले 2 10 होते. मग सेम तसंच एका दिवसात x भांडे बनवलेत आणि एका भांड्याची किंमत आहे 10x प्लस 40. दोघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला एकूण किंमत मिळेल. म्हणजे त्याची जी काही इन्कम आहे दिवसभराची ती पर डे इन्कम आहे त्याची ₹600. मग आपण लिहूया पर डे इन्कम किती आहे ₹600. मग ती काढण्यासाठी आपण काय करणार, x ने आपण जे काही भांडे बनले x आणि एका भांड्याची किंमत यांचा गुणाकार करू.
ते असेल 10x प्लस 40 म्हणजे एकूण तयार झालेले भांडे गुणिले एका भांड्याची किंमत, मग ती झाली त्यांची एकूण किंमत, ती असेल 600 रुपये. आणि गुणाकार करायचा मग x × 10x ते होतील 10x चा स्क्वेअर प्लस x × 40 मग तो झाला 40x इज इक्वल टू 600 म्हणजे 600 ॲज इट इज. प्रत्येकाला 10 ने डिवाइड होतंय, मग आपण डिवाइडेड बाय 10 सेमीवाल्यांनी हे लिहायचे, मराठीवाले लिहितील 10 ने भागून, मग 10 ने डिवाइड केलं राहतो x² प्लस 4x आणि 60. आता जे 60 त्या साइडला प्लस आहेत म्हणजे आपलं कोऑर्डिनेट इक्वेशनचं जनरल फॉर्म तयार करायचं. 60 तिकडे बरोबरच्या पलीकडे जमणार नाही, अलीकडे म्हणायचं, बरोबर अलीकडं x² प्लस 4x अलीकडे आले किती होतील -60 इज इक्वल टू 0. आणि आता फॅक्टर शोधताना आपण ह्या -60 चे फॅक्टर शोधणार. मग गुणाकार 60 आला पाहिजे, त्या 60 चं चिन्ह मायनस आहे म्हणून आपली वजाबाकी आली पाहिजे 4. मग गुणाकार 60 आणि वजाबाकी 4 येणाऱ्या संख्या शोधायच्या. मग 6 10 60 किंवा 10 60 म्हणजे 10 6 चा 60, 10 - 6 4 येतात. 4 चा साइन प्लस आहे म्हणून प्लस पाहिजे म्हणून आपण मोठ्या संख्येला प्लस देणार आणि छोट्या संख्येला मायनस देणार. तर हे झाले आपले फॅक्टर. आपण पुट करूयात x² प्लस 10x मायनस 6x ह्या 4 चा पत्ता कट मायनस राहतात 60 इज इक्वल टू 0. आता हे फॅक्टर पाडले आणि टाकल्याच्या नंतर आपण पेअर्स करणार 2 2 च्या, म्हणजे अलीकडचे दोन आकडे पलीकडचे दोन आकडे अशा पेअर्स तयार केल्या. यांच्यात कॉमन शोधायचं. x² म्हणजे याच्याकडे दोनदा x आहे, 10x म्हणजे 10 कडे एकदाच x आहे, मग हा जो एकदा x आहे दोघांकडे पण आहे, मग आपण त्याला कॉमन काढूया. ह्या x² मधला एक x बाहेर आलाय, एक x आत राहतो, प्लस हा x बाहेर आलाय कॅन्सल, आतमध्ये फक्त 10 मायनस आता इथे 6 आणि पुढे 60 आहे म्हणजे याला 6 ने डिवाइड होतं, मग आपण 6 बाहेर काढले, मायनस आणि 6 कॅन्सल राहतात फक्त x, मायनस मायनस प्लस आणि 6 ने 60 ला डिवाइड करायचं, 10 चा डिवाइड बसेल म्हणून आपला 10 इज इक्वल टू 0 ॲज इट इज. आता जे काही आपले x + 10 आणि x + 10 ह्या जे पेअर आहेत दोन्हीकडे सेम आहेत, सारखे आहेत, आपण त्याला अंडरलाइन करू. सारखे आहे मग आपण ते एकदाच लिहिणार x + 10 आणि जरा कोणीच नाही तो आपल्याला दुसरा ब्रॅकेट द्यायचा x - 6 x - 6 आणि इज इक्वल टू असेल 0. हा 0 आपण आता सेपरेट द्यायचा कारण तो 0 दोघांचा पण आहे, भांडण नको, आपापला वाईल काढून द्यायचा. x + 10 इज इक्वल टू 0 और x - 6 इज इक्वल टू 0. आणि मग हा जो +10 आहे तो इकडे प्लस साइड चेंज करून गेला मायनस, x इज इक्वल टू -10 और x इज इक्वल टू 6. याला सुंदर से डबक करू. मग x इज इक्वल टू -10 आणि x इज इक्वल टू 6. मग ह्या ज्या दोन व्हॅल्यू झाल्या ह्या काय करायच्या आपण याच्यात ठेवायच्या. मग असं झालं का त्यांनी -10 भांडे म्हटले म्हणजे होते ते फोडले नाही, तो काय करणार नवीन 6 बनवले त्याने, तर ते 6 प्लस आहेत. मग पॉट्सचे जे नंबर्स आहेत ते निगेटिव्ह नसतील म्हणजे पॉट्स मेक केले जे तयार केलेत आपण ते निगेटिव्ह नसणार आहेत. मग लगेच जायचं नंबर ऑफ पॉट्स, पॉट कॅन नॉट बी निगेटिव्ह किंवा नेवर निगेटिव्ह. आणि जर पॉट निगेटिव्ह नाही त्याचा अर्थ आपल्याकडे किती पॉट बनवले त्याने 6 पर डे. मग लगेच ही ओळ पुन्हा लिहाल आणि तिथे लिहाल की कन्सिडर कॅन्सल करायचं आता आणि मिस्टर कासम मेक 6 पॉट पर डे झालं आता. आणि मग सेकंड ओळ जी असेल ती लिहायची प्रोडक्शन कॉस्ट ऑफ पॉट इज इक्वल टू 10 × x, तर ते होतील 6. मग 10 × 6 60 प्लस 40 100 म्हणजे पर पॉटची जी व्हॅल्यू आहे ती असेल 100. असं व्यवस्थित तुम्ही लिहा, आता मी लिहत नाही.
आता आपण 7 गणित पाहूया. प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं. The Pratik takes 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. म्हणजे जो प्रतीक आहे तो उताराला जाणार आणि पुन्हा वरती येणार, तर त्याला एकूण जाऊन परत यायला त्या जागी 8 तास लागतात आणि ते जे डिस्टन्स कव्हर करतो ते 36 किलोमीटर आहे. पुढे द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. म्हणजे जे संत पाण्याची धार आहे ती आहे 12 किलोमीटर. म्हणजे पाण्याची जी स्पीड आहे ती आहे 12 किलोमीटर. बोटची स्पीड आहे 12 किलोमीटर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे आपल्याला काय करायचंय की जी पाण्याची स्पीड आहे ती फाइंड करायची. मग समजा आपण कन्सिडर करूयात की असे नदी आहे डाऊनस्ट्रीमला, म्हणजे इथून ती स्टार्ट होणार आहे. मी इथं टोटल डिस्टन्स कव्हर होते 36 किलोमीटर. इथून बोट निघणार आहे, तर इथून निघत असताना बोटची जी स्पीड आहे ती आहे 12 किलोमीटर पर आवर आणि जाऊन परत येण्यासाठी किती तास लागतात, तर 8 तास. तर आपल्याला पाण्याची स्पीड माहित नाहीये, तर जी पाण्याची स्पीड आहे ती आपण कन्सिडर करूयात x किलोमीटर पर आवर. मग हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला जी बोटची स्पीड आहे ती स्टील वॉटर मध्ये 12 किलोमीटर पर आवर आहे, पण इथे डाऊनस्ट्रीमला जायचंय म्हणजे उताराला जात असताना नुसती बोटीची स्पीड राहणार नाही, त्याला पाण्याची स्पीड ऍड होईल म्हणजे प्लस होईल. जसं की समजा बोटीची स्पीड तर बोटीला राहील, परंतु जे डाऊनस्ट्रीमला पाणी जाते त्याची जी स्पीड आहे ते दोघांची स्पीड आपण एखाद्या वेळी जर उताराला पळत असू किंवा सायकल चालवताना जर अनुभव घेत असेल किंवा चलत असताना अनुभव घ्या, उताराने आपण जरा म्हणजे आपण आहे त्या स्पीड मध्येच पाऊल टाकतो, परंतु आपल्याला असं वाटतं की आपण स्पीड न जातोय. म्हणजे आपल्याला आपली स्पीड आणि ती उताराची स्पीड आहे ती आपली अटॅच होते, ऍड होते आणि आपली स्पीड वाढते. परंतु तेच आपलं उलट होतं. जर आपण डोंगर चढताना किंवा एखाद्या टेकाड चढताना आपण काय होतोय की दमतो किंवा थकतो, असं वाटतं की आपण स्पीड न चाललोय परंतु आपल्याला थांबल्यासारखं वाटतंय. म्हणजे जी चढाची स्पीड आहे म्हणजे जो काही आपला चढ आहे त्याची स्पीड आपल्याला अपोज असते, विरुद्ध असते. मग आपली स्पीड आपल्या जी मायनस होते. मग ते लक्षात घेऊन आपण एकदा पाहूया की इथून जेव्हा बोट खाली जाईल त्यावेळेस बोटची स्पीड आणि पाण्याची स्पीड अटॅच होईल, म्हणजे टोटल स्पीड असेल 12 प्लस x. परंतु बोट खाली गेली आणि ज्यावेळेस ती वर जात असेल त्यावेळेस स्पीड कशी असेल की बोटीची स्पीड जी आहे ती 12 आहे आणि पाण्याची स्पीड त्याला अपोज करणार आहे. पाण्याची स्पीड त्याला काय करणार आहे, अपोज. म्हणजे ती ह्या वेळेस सोबत नसणार आहे. म्हणजेच आपली जी बोटची स्पीड आहे ती आहे 12 आणि विरुद्धात जी स्पीड आहे ती आहे पाण्याची, ती मायनस होईल म्हणजे ती असेल x. तर हे गोष्ट लक्षात राहू द्या किंवा हे आपण जनरली वापरताना किंवा पायऱ्या चढताना उतरताना याचा अनुभव घेऊ शकतो. आणि जे टोटल डिस्टन्स आहे ते आहे 36 किलोमीटर. आता ह्या गणितात आपल्याला स्पीडचा जो की आपण सायन्स मध्ये फॉर्म्युला वापरतो का विज्ञान मध्ये तुमच्या काय असतो फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जर डिस्टन्स काढायचा असेल तर तो जो अपॉनचा टाइम आहे तो साइन चेंज करून मल्टिपल येतो आणि मग स्पीड इनटू टाइम इज इक्वल टू होतो डिस्टन्स. तर इथं आपल्याला टाइमचा फॉर्म्युला तयार करायचा असेल तर टाइम येईल इज इक्वल टू ला आणि डिस्टन्सला अपॉन मध्ये असेल स्पीड. म्हणजे फॉर्म्युला एकच आहे पण आपण तो 3 पद्धतीने वेगवेगळा वापरू शकतो. म्हणजे याला एक बाजू बदलून त्याला बाजू बदलून असं 3 वेगवेगळ्या टाइप मध्ये आपण फॉर्म्युला लिहू शकतो. पण जो तुमचा मूळ फॉर्म्युला आहे स्पीडचा आहे त्याला आपण व्हेलॉसिटी पण म्हणतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर हा 3 वेगवेगळ्या व्हॅल्यू काढण्यासाठी स्पीड साठी हा टाइमचा काढायचा असेल तर इकडे टाइम इकडे डिवाइडला साइन चेंज मल्टिप्लाय होईल आणि स्पीड जो आहे तो इकडे डिवाइड आहे म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे तो झाला टाइमचा फॉर्म्युला.
टाइम इकडे डिवाइड मल्टिप्लाय झाली स्पीड इनटू टाइम मग इज इक्वल टू असेल डिस्टन्स. तो अशा प्रकारे फॉर्म्युला आपण वेगवेगळ्या पद्धतीत जसा पाहिजे तसा वापरू शकतो. पण मूळ जो मेन फॉर्म्युला तो आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता आपण आपल्या एक्झाम्पल कडे जाऊ जे की आपण करून ठेवलेले सगळं आता समजून घेण्यासाठी. मग सगळ्यात आधी आपल्याला वॉटरची जी स्पीड आहे ती कन्सिडर करावी लागेल. मग लिहायचं कन्सिडर consider speed of water is x किलोमीटर पर आवर. आणि मग जी बोटची स्पीड आहे ती त्यांनी दिलेली आहे स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज इक्वल टू 12 किलोमीटर पर आवर. पण आता आपल्याला दोन वेगवेगळ्या स्पीडच्या बोटच्या स्पीड काढाव्या लागतील अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे वर चढताना, डाउनस्ट्रीम म्हणजे खाली जाताना. बोट अशी खाली खाली चालली की मग काय म्हणायचं डाउनस्ट्रीम. आणि बोट वर वर यायला तिला म्हणायचं अपस्ट्रीम. म्हणजे पाण्याचा चढ आणि उताराला चालले की डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीम उताराला चालले की चढायला आले की अपस्ट्रीम. तर ते लक्षात ठेवून आपण इथे स्पीडच्या दोन स्पीड काढाव्या लागतील. मग लगेच आपण इथे लिहूयात स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे काय वरती जाताना चढतानाची. मग आता चढताना तुम्ही सांगितले तुम्हाला कशी असेल स्पीड की आता वरती जर जात असेल तर तिची स्पीड असेल की अपोज करणार ती की स्पीड अशी बोट वर वर जाणार आणि पाणी तिला खाली खाली ढकलणार. म्हणजे पाणी तिला विरोधात असणार आहे. मग स्पीडची बोट आहे 12 आणि पाण्याची स्पीड अपोज करते म्हणजे ती -x किलोमीटर पर आवर. सेम स्पीड ऑफ बोट इन डाउन स्ट्रीम. डाउनस्ट्रीम म्हणजे खाली येताना. जर वरून खाली येत असेल तर आता काय होईल बोटची स्पीड आणि पाणी पुन्हा असं चल खाली म्हणणार म्हणजे ती पाण्याची पण स्पीड त्याला ऍड होणार. मग ती असेल 12 + x किलोमीटर पर आवर. आणि जे टोटल टाइम लागतो जाऊन परत यायला तर तो आहे 8 आवर्स. मग टोटल टाइम इज 8 आवर. आणि मग आता आपण मूळ कंडिशनला येऊया की हा फॉर्म्युला आपण जो की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. आपल्याला इथे टाइमचा फॉर्म्युला हवा आहे. आपण टाइम इज इक्वल टू लिहू शकतो डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि मग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग आपल्याकडे टाइम आहे 8 आवर. हा जो 8 आवर आहे तो जाऊन परत यायला लागतोय. जाऊन परत यायला लागतो. 2 मिनिटं काय टेक्निकल असेल पाहतो. हा तर टाइम इज इक्वल टू आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. मग टाइम जो आहे आपला तो कसा आहे जाऊन परत यायला लागतो. मग जाऊन परत यायला म्हणजे काय तर एकदा जाणार खाली आणि पुन्हा वरती वापस जायचं. म्हणजे गेला तो गेला असं नाही म्हणणार वापस यावं लागतं आपल्या घरी गेल्यावर. मग तसंच गेला आणि परत आला तर जातानाचा टाइम आणि येतानाचा टाइम दोन्ही मिळून किती लागेल 8 तास 8 आवर. तर आपण पहिल्यांदा जातानाचा टाइम घेऊ. आता वरून खाली जात असताना मग कोणता टाइम असेल तो अपस्ट्रीम का डाउनस्ट्रीम. तर ते असेल डाउनस्ट्रीम. तर डाउनस्ट्रीमचा जो आहे तर ते काय 12 + x ही काय झाली त्याची स्पीड. आणि डिस्टन्स किती आहे दोन्ही वेळेस 36. म्हणजे जेवढा गेला तेवढा चाला जास्त नाही. म्हणजे 36 किलोमीटर गेला तर 36 किलोमीटरच वापस येणार म्हणजे स्वतःच्याच घरी थांबता येते. मग डिस्टन्स किती आहे 36. स्पीड किती आहे बरं जाताना अपस्ट्रीम डाउनस्ट्रीम खाली म्हणजे तर ती असेल 12 + x प्लस पुन्हा वापस येतानाचा टाइम. वापस म्हणजे पुन्हा खालून वरती जातानाचा टाइम तर ती असेल अपस्ट्रीम.
मग आता अपस्ट्रीम मध्ये डिस्टन्स तेवढंच आहे 36 किलोमीटर आणि जी स्पीड आहे अपस्ट्रीमची ती आहे 12 मायनस x. मग याला सॉल्व्ह करून आपण आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणार आहोत. छेद सारखा, छेद म्हणजे डिनोमिनेटर सारखं आहे का पाहायचं. नसल्यास आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करताना काय करणार, 8 इज इक्वल टू काय होईल, आता इथे 12 मायनस x हा इकडे कसा आहे डिवाइड, बरोबर. याची क्रॉस मल्टिप्लाय होणार म्हणजे 36 इंटू 12 मायनस 6. आपण याला करू 36 इंटू 12 मायनस x पुन्हा प्लस ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय होईल काय, तो 36 इंटू होईल 12 प्लस x आणि अपॉन ला आहे ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय काय बरं ते 12 प्लस x इंटू 12 मायनस x. आता वरच्याचा मल्टिप्लाय करण्याच्या आधी आपण काय करूया, आधी ह्या दोघांचा खर्च करू. तर एक ब्रॅकेट प्लस असेल आणि एक ब्रॅकेट मायनस असेल आणि ते डिजिट सारखे असतील तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे a प्लस b a मायनस b असेल तर आपण त्यांचा सेपरेट स्क्वेअर करतो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग हा 8 ॲज इट इज राहील. वरचं पण आपण जसं तसं लिहू शकतो किंवा एक काढून करता येईल. 36 दोघांकडे पण आहे, आपण त्यांना कॉमन काढू किंवा तसंच राहू देत सध्या. 36 इंटू 12 मायनस x प्लस 36 इंटू 12 प्लस x अपॉनला जे आहे त्यांचा स्क्वेअर करू. 12 चा स्क्वेअर पहिल्यांदा, नंतर मायनस x चा स्क्वेअर होईल. मग 12 चा स्क्वेअर म्हणजे 12 चा वर्ग आपल्या सगळ्याला माहिती आहे किती, 144 मायनस जो x आहे त्याचा स्क्वेअर होईल x स्क्वेअर आणि मग तो झाला मायनस x स्क्वेअर. हा जो 144 मायनस x स्क्वेअर इकडे डिवाइडला साइड चेंज करून आला मल्टिप्लायला. 8 इंटू होईल 144 मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू काय 36 इंटू 12 मायनस x. आपण इथे काय करू, मल्टिप्लाय करून घेऊ. मग मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बरं, 36 इंटू 12 म्हणजे 36 चा पाडा 12 पर्यंत म्हणायचा. म्हणा येत नाही, घाबरायचं नाही. आपण 36 ला 12 ने गुणायचं म्हणजे गुणाकार देतो ना आपल्याला. मग तो आपण गुणाकार करू. पहा मी इकडे रफ मध्ये गुणाकार करतो. आता 36 इंटू 12 करायचंय. मग आपल्याला 2 चा पाडा येतो किंवा 12 चा पण येतो आता इथं, पण आपण सोपं करू 12 चा 2 चाच म्हणू. मग काय होईल, बेसक 12 हातचा येतो 1 बेत्रिक 6 ने 7 पुन्हा प्लस 6 1 6 3 1 3 2 7 6 14 होते का 13 चे 3 हातचा आला 1 3 आणि 4 432. मग किती होईल आता 432 मायनस आता 36 गुणिले x. तर x काय संख्या नाही, मग 36 ने x ला गुणले ते होईल 36x प्लस आता इथे काय पुन्हा 36 गुणिले पुन्हा 12 आला. मग पुन्हा गुणाकार करायचा का नाही, तो आपल्याकडे ऑलरेडी आहे 36 गुणिले 12 किती येणार आहे 432. मग पुन्हा ठेवायचा 432 आणि आता पहा पुन्हा 36 ने जर x ला गुणलं तर ते 36x होणार आहे. ते असतील प्लस 36x. मग आता पुन्हा खाली हे जे 8 आहेत त्यांचा आपण गुणाकार करून घेऊ किंवा सध्या त्याला आपण तसंच मोकळं सोडून देऊ. काय ते 8 गुणिले 144 मायनस x चा स्क्वेअर इज इक्वल टू 432 आणि 432 दोघंही प्लस आहे. दोघंही प्लस असले की त्यांची बेरीज करायची. मग आपण बेरीज करू. 2 आणि 2 4. ज्यांना ही आडवी काढणार नाही ते आपले माग उभी करा आणि त्यांची बेरीज करा. मग आता पुन्हा 3 आणि 3 6 आणि 4 आणि 4 8 864. आता हे 36x आहेत आणि हे प्लस 36x आहेत. एक मायनस होते एक प्लस होते कटले 0 लिहायची गरज नाही. मग आता आपण काय करू शकतो, पुन्हा हे जे 8 आहेत हे गुणाकारात बाजू बदलून गेले भागाकारात. म्हणजे इकडे काय आहे फक्त 144 मायनस x चा स्क्वेअर
इज इक्वल टू होईल 864/8 कारण या 8 याला गुणाकारात होते कंसात बाजू बदलून डिवाइड म्हणजे भागाकारात। आता पहा आपले जे पोर आहेत का भागाकारातले हुशार असणारे ते काय करणार याला 8 1 8 8 8 64 किती उत्तर आलं मग 18। पण हे हुशार असणारे करणार, जे आपल्यासारखे गधे ते काय करते नाही 8 1 8 मग 6 ला डिवाइड होत नाही, मग आपण त्याला काय करणार 0 चा डिवाइड बसणार आणि मग 64 ला देणार, म्हणजेच आपलं येड्यामुळेचं उत्तर किती येणार 108। 8 1 चा 8 0 चा बसतो मग 8 8 8 64 म्हणजेच 8 108 आणि इज इक्वल टू ला काय आपला 144 मायनस x चा स्क्वेअर। जागा नाही राहिली मग काय करतो पुसून करू काही हे आपलं पुसतो इथं जमतंय काय 144 मायनस x स्क्वेअर। आपल्याला जे 144 आहेत एक्स्ट्राचे ते बाजू बदलून पाठायचे, इकडे प्लस आहेत साइड चेंज करून गेले मायनस म्हणजेच मायनस x स्क्वेअर पा चिन्ह द्यायला विसरायचं नाही। इज इक्वल टू ला कोण आहेत 108 मायनस कोण होते 144। मग आता वजाला किती येते 108 मोठे आहेत मग 144 मधून वजा होत नाही तर होतात, मग कसं करणार वर 144 लिहायचे खाली 108 लिहायचे, 4 8 जात नाही हातचे घ्यायचे मग इथे होतील 14 इथे 3 14 तून 8 गेले 6 म्हणजे 6 3 मधून 0 गेले 3 म्हणजे 3 आणि 1 मायनस 1 0। तर अशा प्रकारे जर आता 36 इथं मोठे 144 पहा परिमाण मोठ्याचाच असतो मग मोठ्याचं चिन्ह द्यावं लागणार आपल्याला मायनस, मग आपण इथे देणार -36 इकडे मायनस x चा स्क्वेअर दोघांकडे मायनस आहे हे मायनस मायनस कटले मग आता राहिले x स्क्वेअर इज इक्वल टू 36। बरं आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे का x च्या स्क्वेअर ची, तर आपल्याला पाहिजे x ची व्हॅल्यू, मग आपल्याला हा स्क्वेअर कॅन्सल करायचा आहे। ज्यावेळेस आपल्याला स्क्वेअर कॅन्सल करायचा त्यावेळेस आपण लिहितो बाय टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागतो, मग आपण लिहिणार बाय टेकिंग स्क्वेअर रूट रूट। मग आता स्क्वेअर रूट म्हणजेच काय तर जे काय स्क्वेअर आहे तो गायब करायचा आणि फक्त नंबर्स ठेवायचे, मग स्क्वेअर x स्क्वेअर चा स्क्वेअर गायब राहिला x 36 हा कोणाचा स्क्वेअर 6 चा, मग आता -6 लिहित नाही कारण मायनस आपल्याला एरवी लागतच नाही, स्पीड कधीच मायनस नसते, मग आपण घेतलं x 6। आता इथून पुढचं काय लिहिणार देअरफॉर कन्सिडर आपण कट करणार आणि लिहिणार स्पीड ऑफ वॉटर इज 6 km/h। मग तुम्हाला पुन्हा स्टील वॉटर स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर दिलेलीच आहे, फक्त स्पीडच काढायची, तर आपली स्पीड आली किती आहे वॉटरची 6 km/h। धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आणि काय आहे माहितीये का आपली कमेंट करून हजेरी द्यायला विसरत नाही, बरेच दिवस झाले बरेच जण कमेंट करत नाहीत, म्हणजे मला कळायला हवं की कोण व्हिडिओ पाहते कोण नाही पाहत, आणि हजेरी द्यायला मात्र विसरायचं नाही। हजेरी जी कमेंट केली ती पुन्हा डिलीटही करू नका, तसेच राहून द्यायचा, म्हणजे मला कोण पाहते हे कळेल आणि अजून मला व्हिडिओ बनवायला उत्साह वाढेल। धन्यवाद।